श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। सकाळी इथं स्वामींची पूजा करून घेतली, नंतर कानाच्या जेवणाची तयारी केली। कानासाठी आज सिंपलच मूग डाळची खिचडी बनवली होती। कानाला एखादा पदार्थ आवडला ना की त्याची अशी गोड गोड नाटकं चालू होतात आणि मोबाईल एवढा जास्त कळतो ना की मोबाईलला बघून असं हाय करणं चालू होतं। कानाला जेवण भरवलं, नंतर लगेच त्याची अंघोळ करायला घेतली। आणि आम्हाला ना अंघोळ करायला खूप जास्त आवडतं। आम्हाला किती वेळ म्हटलं ना तर आम्ही अंघोळ करू शकतो। आता अंघोळ केल्या गेल्या काना काही झोपत नाही, त्यामुळे त्याचं असं बलूनसोबत खेळणं चालू होतं। थोड्या वेळ तो बलूनसोबत खेळल्यानंतर त्याला झोपी लावून दिला आणि झोपताना याच्या साईडला असं काहीसं ठेवावं लागतं, जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे की मी त्याच्या साईडला झोपलेली आहे। त्याला झोपून दिल्यानंतर लगेच लागली स्वयंपाकाच्या तयारीला। तर आज जेवणामध्ये सिंपलच अशी डाळ बनवून घेतली, जी की मी फोडणी देऊन दिली आणि छान उकळी येईपर्यंत तिला शिजवून घेतलं। सोबतच साईडला चपात्या सुद्धा करून घेतल्या। नंतर संध्याकाळच्या वेळेला येताना यांनी थोडासा भाजीपाला आणला, तोच नीट करायचं काम करत होते। हा जर आज असाच ठेवला असता ना तर 2-3 दिवस असाच पन्नीमध्ये हा पॅक राहिला असता। म्हणून माझं जिवार जरी आलेलं असलं ना तरी ज्या दिवशी भाजीपाला आणला त्याच दिवशी मी तो नीट करून ठेवते। मग कंटाळा आला असला तरी पण तो आज ना उद्या मलाच करायचा असते ना। सर्व भाजीपाला नीट करून घेतला, झाडू वगैरे मारून घेतला आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर माझं ठरलेलं असते, आता झोपायला किती जरी उशीर झाला ना तरी माझं ठरलेलं असते झोपायच्या अगोदर एकदा तरी फेस वॉश करायचं। आणि माझी एक आणखी सवय आहे, मी झोपायच्या अगोदर कधीच मोकळे केस सोडून झोपत नाही, अशी वेणी बांधते। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।